नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. UDIS प्लसमध्ये GIS मॅपिंग आपल्या सर्व शाळांना करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे शाळा ही कुठल्या अक्षांश आणि रेखांशावरती आहे हे आपल्याला मॅप करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला UDIS प्लस मॅपिंगचं जे ॲप आहे ते आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लॉग इन करावं लागतं. आपल्या शाळेचा UDIS क्रमांक टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. इथे छोटंसं चौकोनात सांगितलं आहे रिमेंबर मी, याच्यावर टिक करा आणि खाली ऑरेंज कलरचं लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्या पुढे अशा काहीचा इंटरफेस येतो. याच्यामध्ये आपल्या शाळेचं नाव वगैरे सगळं UDIS क्रमांक आणि सगळ्याच गोष्टी दिलेल्या असतात. आता त्याच्यामध्ये इथे खाली बघा, इथे काळ्या रंगाचा चौकट पट्टा दिसतो आहे कॅप्चर लोकेशन म्हणून. तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्या पुढे आपलं सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की तुमचं लोकेशन जे आहे तुमच्या मोबाईलचं ते ऑन पाहिजे. काळ्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि केल्यानंतर आपल्या पुढे एक सूचना आलेली आहे बघा, लोकेशन मस्ट बी कॅप्चर विदिन 10 मीटर्स ऑफ द मेन एंट्रन्स. म्हणजे 10 मीटरच्या आतून मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथूनच तुम्हाला हे मॅपिंग करायचं आहे. आता इथे वाईल युजिंग दिस ॲप करा, फर्स्ट नंबरचं त्याच्यावर क्लिक करा आणि केल्यानंतर आपल्या पुढे असा काहीसा इंटरफेस. माझं नेट बंद, लोकेशन बंद होतं बघा, ते लोकेशन ऑन करते आता मी. ऑन केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं येतं. मध्येच काही ॲड आली तर भरकटू नका, थोडं थांबून नंतरच हे येतं मॅपिंगचं. तर याच्यामध्ये बघा आपल्याला इथे दिसत आहे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड दोन्ही आलं आहे, रेखांश आणि अक्षांश दोन्ही आहे तिथे. तर कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी केलेलं आहे ते सुद्धा तिथे नमूद झालेलं आहे आणि इथे अपडेट या ऑरेंज कलरच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर ती प्रोसेस झाली. आता आपल्याला इथे 4 फोटो अपलोड करायचे आहेत. ते कोणते आहेत त्याला क्लिक करूनच आपल्याला समजेल आणि तुम्ही काढूनही ठेवू शकता किंवा तुम्ही ऑन दी स्पॉट काढू शकता. बघा इथे आलेलं आहे, कॅप्चर द स्कूल्स मेन गेट शोईंग द स्कूल नेम क्लिअरली फ्रॉम विदिन 10 मीटर्स ऑफ द एंट्रन्स. म्हणजे मुख्य शाळेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या 10 मीटर आतूनच तुम्हाला शाळेचे नाव स्पष्ट दिसेल असा फोटो काढायचा आहे. ओके या बटनावर क्लिक करा आणि इथे व्हाईल युजिंग दिस ॲप करा, कॅमेरा आलेला आहे आणि बघा फोटो काढल्यानंतर तिथे ॲडजस्टमेंटची पण सोय केली आहे. तुम्ही व्यवस्थित चित्र ॲडजस्ट करा तिथे, छान तुमचं जसं पाहिजे तसं व्यवस्थित दिसेल असं. आणि ते केल्यानंतर मग अपडेटचा ऑप्शन आपल्या पुढे येतो आणि तिथे त्याला क्लिक करा, ओके करा. केल्यानंतर एक फोटो अपलोड झालेला आहे. आता दुसऱ्या याच्यावर क्लिक करते मी, कॅप्चर अ फ्रंट व्ह्यू ऑफ द मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली व्हिजिबल. म्हणजे तुमच्या शाळेचं नाव क्लिअरली दिसू शकेल असा फ्रंट साईडचा, म्हणजे मुख्य शाळा जी असेल तुमची मेन, तिचा फोटो काढायचा आहे तुम्हाला. तर कारण 1, 2, 3, 4 वर्गखोल्या असू शकतात, तर मुख्य जी शाळा आहे तर त्याचंच करायचं आहे तुम्हाला. त्या एखादा वर्ग असेल, आमचे 2-3 वर्ग आहे पण हा मुख्य वर्ग आहे, तर त्याचा आम्ही फोटो काढत आहे. काढल्यानंतर तो छान ॲडजस्टही करून घ्यायचा व्यवस्थित आणि ॲडजस्ट केल्यानंतर मग पुन्हा अपडेट दिस इमेज आणि मग पुन्हा ओके करायचं आहे आणि मग तिसऱ्या फोटोकडे जायचं आहे आपल्याला. तर आता हा मी केलेला आहे बघा, इथे ओके करते आणि आता तिसरी इमेज मला घ्यायची आहे, तर त्याच्यावर मी क्लिक करते. त्याच्यामध्ये आलं आहे की कॅप्चर अनदर स्कूल बिल्डिंग अ डिफरंट अँगल ऑफ द मेन बिल्डिंग ऑर द हेडमास्टर्स रूम इफ सिंगल बिल्डिंग. एकच बिल्डिंग असेल, एकच शाळेची एकच इमारत असेल तर मुख्याध्यापक कक्षाचा फोटो काढा किंवा दुसरा वर्ग असेल, आता माझ्या इथे आहे दुसरा वर्ग, तर मी माझ्या दुसऱ्या वर्गाचा इथे फोटो असा काढते की दोन्ही वर्ग आमने सामने आहेत तर ते दिसू शकतील. तर मी थोडीशी रोडच्या बाजूला जाते आणि इथे फोटो काढण्याचा मी प्रयत्न करते दुसऱ्या अँगलने पण. तर हाही फोटो मी काढलेला आहे आणि आत्ता या फोटोची ॲडजस्टमेंट करते थोडीशी व्यवस्थित आणि तिथे पुन्हा अपलोड करायची, ओके करायचं इमेज. आता चौथ्या याच्यावर क्लिक केलं आहे मी इमेजवरती आणि आता बघा, कॅप्चर अ क्लासरूम
ऑर प्ले ग्राउंड इनसाइड द स्कूल ग्राउंड्स. तुम्ही वर्ग खोलीचा फोटो काढू शकता आतून, किंवा तुम्ही खेळाच्या मैदान जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर ते तुम्ही त्याचाही फोटो काढू शकता. आणि इथे मी आता व्यवस्थित जितका जास्तीत जास्त भाग येऊ शकेल असा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बेंच वगैरे किंवा तुमचा टेबल किंवा इतर काही. तर अशा सगळा एक फोटो मी काढलेला आहे. आता त्याची ॲडजस्टमेंट करूया. तर जरा करण्यासारखी असेल तर करायची, नाही तर अदरवाईज चांगला फोटो असेल तर ॲडजस्टही करण्याची काही गरज नाही. ओके करा आता इथे. आणि 4ही फोटो मी तिथे अपलोड केलेले आहेत. प्रक्रिया माझी पूर्ण झालेली आहे. ते फिरतंय गोल, त्याला पूर्ण होऊ द्यायचं आधी आणि मगच मोबाईल बंद करायचा. आणि बघा इथे सगळ्यात वरती आलेलं आहे इमेज अपडेट सक्सेसफुली. तर आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.